प्रॉब्लेम नंबर 11 मध्ये काय दिले बघा. फॉलोइंग इज द रेसिडेंट पेमेंट अकाउंट ऑफ कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर. ज्युनियर कॉलेजचं आपल्याला रेसिडेंट पेमेंट दिलेलं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. इथे एक महत्वाचं आहे, आपलं इयर एंड डेट 31 मार्च 2020 आहे, म्हणजे स्टार्ट कधी होईल? 1 एप्रिल 2019, 1 एप्रिल 2019. याला शॉर्टकट मध्ये काय बोलणार आपण? 19-20. मग लास्ट इयर काय होईल सांगा बरं? 18-19, 18-19. आणि नेक्स्ट इयर काय होईल? 20-21. हे झालं नेक्स्ट इयर आपलं. आता या टॉपिक मध्ये कळणं का गरजेचं आहे, कारण ऍडजस्टमेंट दिलेले असतात तशा. समजलं का सगळ्यांना? हे कोणाला कळत नसेल तर सांगा, मी परत समजून सांगतो. सगळ्यांना कळते का कसं काढतो आपण वर्ष? आपलं इयर एंड 31 मार्च 20 आहे, म्हणजे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असतं. एप्रिल 20ला मार्च 31 मार्च 20ला वर्ष संपलं म्हणजे त्या आधीच्या वर्षात 1 एप्रिलला चालू होणार, म्हणजे 1 एप्रिल 19ला सुरू होणार. ठीक आहे. आता हे लास्ट इयरचं पण करून दाखवतो एकदा. आपलं आत्ताचं वर्ष 31 मार्च 20ला संपलं म्हणजे आधीचं याच्या आधीचं वर्ष 31 मार्च 19ला संपणार, बरोबर ना? म्हणजे स्टार्ट कधी होईल? आधीच्या वर्षात एप्रिलमध्ये. कधी? 1/4/2018. मग 18-19 याला शॉर्टकट मध्ये म्हणतो आपण 2018-19. आता नेक्स्ट इयर आपलं आधीचं वर्ष 31 मार्च 20ला संपलं म्हणजे नेक्स्ट इयर 31 मार्च 21ला संपणार. मग स्टार्ट कधी होईल? 1/4/2020, म्हणजे याला शॉर्टकट मध्ये म्हणणार 20-21. समजलं का? आता बघा काय दिलंय, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. यांच्याकडे स्टार्टिंगला कॅश आहे, आपण कॅशचा इफेक्ट नॉर्मली करत नाही, नो इफेक्ट. पण तुमच्या लक्षात आहे का कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपण कॅपिटल फंड साठी लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवली होती. हा बॅलन्स कुठला आहे? ओपनिंग बॅलन्स आहे, म्हणजे लास्ट इयरची काय ही ऍसेट आहे. लास्ट इयरचा बॅलन्स आहे, म्हणजे लास्ट इयरला ऍसेटला दाखवलं पाहिजे कॅपिटल फंड करताना आपण परत एकदा बघू. ट्युशन फी 18-19, 18-19 आत्ताच पाहिलं आपण. 18-19 म्हणजे कुठलं वर्ष आहे तुमचं? लास्ट इयरची ट्युशन फी आहे. इन्कमला घ्यायला पाहिजे का? नाही. एक पॉईंट लक्षात ठेवायचा, कधी पण जर लास्ट इयरचे पैसे आपल्याला या वर्षात मिळालेत तर आउटस्टँडिंग किती ते चेक करायचं आपल्याला. आउटस्टँडिंग किती आहेत पुढे आल्यावरती मी सांगतो किती राहिलेत का त्यातले. जसं कालच्या प्रॉब्लेम मध्ये होतं, आउटस्टँडिंग 10,000 10,000 होते आणि त्यातले मिळाले किती होते आपल्याला? 8,000. म्हणजे आपण राहिलेले 2,000 ऍसेटला दाखवले होते. म्हणून तर आपण चेक करायचे की आउटस्टँडिंग किती आहे. ते पुढे दिलेलं असेल प्रॉब्लेम मध्ये, आपल्याला चेक करू आपण. आणि 19-20 19-20 म्हणजे कुठलं वर्ष? करंट इयर. म्हणजे हे ट्युशन फी कुठे घेतली पाहिजे? इन्कमला. ट्युशन फी कॉलेजसाठी इन्कम झाला. फाईन कलेक्टेड. फाईन म्हणजे दंड जमा केला लोकांकडून, स्टुडंट्स कडून त्यांनी कॉलेजने. काय होईल त्यांच्यासाठी? इन्कम का लायबिलिटी? इन्कम. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स. बँक डिपॉझिट म्हणजे बँकेत ठेवी ठेवलेल्या, पैसे ठेवलेले, त्याच्यावरती व्याज मिळालं. इन्कम होईल का लायबिलिटी होईल? इन्कम आहे. ऍडमिशन फी इन्कम. नेक्स्ट आहे डोनेशन फॉर प्राइज फंड. डोनेशन मध्ये 2 प्रकार पाहिले होते आपण, एक जनरल रेव्हेन्यू आणि दुसरं पाहिलं होतं स्पेसिफिक पर्पज साठी. प्राइज म्हणजे काय? बक्षीस. म्हणजे स्टुडंट्सला बक्षीस वगैरे देण्यासाठी त्यांनी फंडचा अर्थ समजून घ्या. फंड म्हणजे पैसे जमा केलेत. म्हणजे आणखी सोप्या शब्दात सांगायचं तर गल्ला एक लक्षात ठेवा, त्याच्यात पैसे जमा करतात त्याला म्हणतात फंड. मग त्यांनी प्राइज फंड साठी डोनेशन घेतलेले आहेत. मग ते स्पेसिफिक झालं का जनरल झालं? स्पेसिफिक. कुठं जायला पाहिजे? लायबिलिटीला. स्पेसिफिक डोनेशन लायबिलिटी. आणि एक नवीन पॉईंट आलाय गव्हर्नमेंट ग्रांट्स. ग्रांट्सचा अर्थ होतो अनुदान. गव्हर्नमेंट कडून यांना अनुदान मिळालं. ग्रांट म्हणजे अनुदान. गव्हर्नमेंटने अनुदान दिलं तर नॉर्मली काही दिलं नसेल तर इन्कम आहे. हा काही जर सांगितलं नसेल तर इन्कम आहे. ठीक आहे. रिसिट साठी कळाली. याच्यामध्ये पॉईंट एकच इम्पॉर्टंट होता, 18-19 18-19चं सबस्क्रिप्शन लास्ट इयर, सबस्क्रिप्शनच म्हणतो, ट्युशन फी लास्ट इयरची ती आता इन्कमला येणार नाही. आणि प्राइज फंडचं डोनेशन स्पेसिफिक डोनेशन आहे, विशिष्ट हेतूसाठी दिलेलं आहे, म्हणून ते आपल्यासाठी काय आहे? लायबिलिटी. ओके. आता पेमेंट मध्ये काय असतं सांगा तुम्ही, तन्मय? काय असतं पेमेंट साईडला? एक्सपेन्सेस किंवा ऍसेट. पहिले जे बँक ओव्हरड्राफ्ट आहे त्याला जरा काहीतरी मार्किंग करून ठेवा बरं, इम्पॉर्टंट टाईप. बँक ओव्हरड्राफ्ट काय बरं आपल्यासाठी? लायबिलिटी आहे, म्हणजे लोन आहे एक प्रकारचं बँकेचं. आणि पेमेंट केले लोनचं म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण हे लोन रिपेड केलं म्हणजे परत केलं लोन. त्याचा काय इफेक्ट होतो मी सांगतो, पण अर्थ समजून घ्या. बँक ओव्हरड्राफ्ट पेमेंटला दाखवले. बँक ओव्हरड्राफ्ट काय आपण फायनल मध्ये पण पाहिलं. बँक ओव्हरड्राफ्ट आपल्यासाठी लायबिलिटी, एक लोन आहे एक प्रकारचं. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे दुसरं काय नाही, एक प्रकारचं लोन आहे. आणि त्याचं पेमेंट केलंय म्हणजे काय केलं आपण? लोनचे पैसे बँकेला परत केले ते. आता एक डिफेक्ट काय होतो हे मी शेवटी सांगतो तुम्हाला. आता पुढे सांगायचं एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे? सॅलरी टू टीचर
कॉलेजसाठी टीचरची सॅलरी एक्सपेन्सेस आहे. सॅलरी टू ऑफिस स्टाफ एक्सपेन्सेस. बुक्स काय होतील असेल, पण त्यांनी ब्रॅकेटमध्ये एक डेट दिली आपल्याला. परचेज ऑन 1 जुलै, 1 जुलैला आपण बुक्स घेतले, मग किती महिने यूज केले असतील बरं? आता हे पटपट कळायला पाहिजे. एप्रिल ते मार्च आपलं वर्ष आहे. एप्रिल, मे आणि जून 3 महिने संपले होते, म्हणजे 12 मधले 3 महिने संपल्यानंतर घेतले, म्हणजे किती महिने यूज केले आपण? 9 महिने. म्हणजे 9 महिने यूज केलेत, 9 महिन्याचं याला डेप्रिशिएशन होईल. आपण कॅल्क्युलेट करताना एकदा परत डिस्कस करू. प्रिंटिंग स्टेशनरी काय होईल आपल्यासाठी? एक्सपेन्सेस. ऑफिस रेंट, रिपेअर्स एक्सपेन्सेस, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस, नावातच दिले एक्सपेन्सेस. ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस. फर्निचर, पण इथं ब्रॅकेटमध्ये आणखी त्यांनी माहिती दिली. आपण फर्निचर घेतलं कधी? 1 जानेवारी 2020ला. एकदा परत बघा, आपलं वर्ष करंट इयर आहे 19-20, म्हणजे स्टार्ट झालं 1 एप्रिल 19ला आणि संपणार 31 मार्च 20ला. मग जर जानेवारीमध्ये आपण फर्निचर घेतलं तर किती महिने यूज केलं? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3च महिने यूज केलं फक्त, म्हणजे याच्यावरती डेप्रिशिएशन 3 महिन्याचं होईल. आणि जो कॅरेट डाऊन बॅलन्स आहे, म्हणजे तेवढे शेवटी बॅलन्स एवढे आहेत आपल्याकडे कॅश आहे 200, कॅश ॲट बँक 6800, एवढे बॅलन्सेस आहेत आपल्याकडे. म्हणजे काय होईल? ऍसेट का लायबिलिटी? एक्सपेन्सेस का ऍसेट मानायचं होतं मला, काय होईल? ऍसेट होईल. नेक्स्ट सांगितलंय फॉर करंट इयर, म्हणजे 19-20 ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग. पहिले तर हे सांगा, ट्युशन फी काय आपल्यासाठी? इन्कम आहे. आणि इन्कम आउटस्टँडिंग, जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मी बऱ्याच वेळा सांगितलं, परत एकदा सांगतो. इन्कम आउटस्टँडिंग म्हणजे हा करंट इयरचा इन्कम आहे. आणि आउटस्टँडिंग का म्हटलंय मग त्याला? आउटस्टँडिंग म्हणजे नॉट एट रिसिव्ड, त्याचे पैसे मिळालेले नाहीयेत, म्हणजे भविष्यात मिळतील आपल्याला पैसे. मग जर करंट इयरचं इन्कम आहे तर आपण या ट्युशन फी मध्ये त्याला काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे. आणि पैसे मिळालेले नाहीत, भविष्यात पैसे मिळतील. जर भविष्यात पैसे मिळणार असतील आपल्याला तर ते ऍसेट होईल का लायबिलिटी होईल? ऍसेट. कळलं आता? याच्याच ऐवजी काय म्हणतील, काय प्रॉब्लेम होते? सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. सबस्क्रिप्शन इन्कम आहे, इफेक्ट सेम. सबस्क्रिप्शन मध्ये ऍड ऍसेटला, इथं ट्युशन फी नावाचं इन्कम दिलाय, इफेक्ट सेमच राहणार. आउटस्टँडिंग म्हणजे करंट इयरचं इन्कम आहे, त्यात ऍड करणार. आणि सेकंड इफेक्ट, पैसे मिळालेले नाहीत, भविष्यात मिळतील, म्हणजे आपली ऍसेट आहे. दुसरे इफेक्ट झाला याचा ऍसेट साईडला ऍड करणार. पुढे सांगितलं 50% ऍडमिशन फी कॅपिटलाइज करायची. कारण मार्किंग याला ऍडमिशन फीला, हे तर माहिती आपल्याला कॅपिटलाइज कसं करायचं. नेक्स्ट सांगितलंय आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर. सॅलरी टू टीचर, टीचरला मार्किंग करा. 2 सॅलरी, टीचरला करा बरोबर मार्किंग. आलं. नेक्स्ट सांगितलंय डेप्रिसिएशन बुक्स ॲट 10% पर एनम, फर्निचर 15%. हे वरती आपल्याकडे बुक्स आणि फर्निचर याला मार्किंग करून ठेवा. झालं. नेक्स्ट आहे 50% गव्हर्नमेंट ग्रांट शुड बी कॅपिटलाइज. ही जी गव्हर्नमेंट ग्रांट मिळाली आपल्याला त्यातली 50% कॅपिटलाइज करायची, म्हणजे इन्कमला घ्यायचं आणि 50% लेस करून आउटरला दाखवायचं. ते पण करू आपण. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट, ऍडजस्टमेंट नंबर 6. आपल्याकडं ऍसेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2019. कुठली डेट आहे? 1 एप्रिल म्हणजे कुठली डेट आहे? ओपनिंग डेट आहे, सुरुवातीची डेट आहे. मग मला सांगा, आपला ओपनिंग बॅलन्सेस म्हणजेच कुठल्या वर्षाचे बॅलन्सेस आहे? ओपनिंगला येणार कुठून? मागच्या वर्षाचे जे बॅलन्स आहेत तेच ओपनिंग बनणार ना. म्हणजे ऍक्च्युअली कुठले बॅलन्स आहेत? लास्ट इयरचे ऍसेट लायबिलिटी दिलेले आहेत आपल्याला त्यांनी, बरोबर. मग काय ऍसेट्स होते आपल्याकडे सांगा? बिल्डिंग 18 लाख रुपये, कुठं जाईल? ऍसेट. फर्निचर 7 लाख रुपये, कुठं जाईल? ऍसेटला. आपण नवीन फर्निचर घेतलंय का बघा बरं? नवीन फर्निचर घेतलेलं आहे. मग हे आपल्या आधीच्या फर्निचर मध्ये काय करायला लागणार आपल्याला? ऍड करायला लागणार. आणि परत डेप्रिसिएशन पण सांगितलंय, म्हणजे याला 2 मार्किंग इथंच करून ठेवा. म्हणजे नवीन ऍड करायचं आणि परत डेप्रिसिएशन पण करायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याकडे स्टार्टिंगला बुक्स होते 5 लाख रुपयाचे, 5 लाखाचे बुक्स होते, कुठे जातील? ऍसेटला. आणि पेमेंट साईडला जर पाहिलं तर आपण नवीन पण बुक्स घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काय होतील? ऍड करायला लागतील नवीन घेतलेले, आणि डेप्रिसिएशन परत लेस करायला लागणार. त्यामुळे 2 ऍडजस्टमेंटच्या मार्किंग करायचं. नेक्स्ट आहे 9% बँक डिपॉझिट्स. बँकेत डिपॉझिट 9%. काय आपल्यासाठी आहे? ऍसेट. आणि तुमच्या जर लक्षात येत असेल तर फायनल मध्ये पण सांगितलं होतं मी, तुम्ही पर्सेंटेज पाहिले की समजायचं इथे हिडन ऍडजस्टमेंट आहे. तर ही कुठली ऍडजस्टमेंट आपण आल्यावरती डिस्कस करू. पण हे बँक डिपॉझिट्स आहेत आपले. 1 मिनिट मला वेळ द्या. हा ठीक आहे, त्याला आताच मार्किंग करून ठेवा. हे काय ऍडजस्टमेंट मी सांगतो तुम्हाला, मार्किंग करून ठेवा त्याला. आता एक महत्वाचा पॉईंट आहे जिथं नॉर्मली मुलांचं कन्फ्युजन होतं. आपल्याकडे सुरुवातीला म्हणजेच लास्ट इयरला
ट्युशन फी किती रुपये आउटस्टँडिंग होती बघा बरं, बोला ना. 7,000. यातली मिळाली आपल्याला किती करंट इयर मध्ये, बोला. 7,000. आउटस्टँडिंग 7,000 होती, त्यातली 7च्या 7 मिळाली. मग आपण आता ऍसेटला दाखवायला पाहिजे का याला, ऍसेट कुठल्या कॉपी करायच्या, ज्या फिक्स ऍसेट आहेत त्या कॉपी करायच्या. ट्युशन फी मध्ये जर चेक केलं आपण तर 1 एप्रिलला म्हणजे सुरुवातीला किंवा लास्ट इयर मध्ये किती रुपये आउटस्टँडिंग होते आपले, 7,000. आणि आपण करंट इयर मध्ये जर चेक केलं तर लास्ट इयरचे आपल्याला 7,000च्या 7,000 सगळे मिळाले. मग आता ऍसेट दाखवायची गरज आहे का त्याची, नाहीये. म्हणून त्यामुळे डायरेक्ट ब्लाइंडली कॉपी पेस्ट करायचे नाही, सगळे ऍसेट्स चेक करायचे ज्या करंट ऍसेट्स आहेत, म्हणजे ट्युशन फी, सबस्क्रिप्शन, यातले पैसे किती मिळालेत हे चेक करायचं आपण अगोदर. कळालं मी काय म्हणतोय. जर सपोज इथे दिलं असतं 7,000, इथं आउटस्टँडिंग जर सपोज दिलं असतं 10,000 आणि वरती दिले त्यातले 7,000 मिळाले, मग काय केलं असतं आपण, काय केलं असतं, कुठून लेस केले असते, कुठल्या ट्युशन फी मधून लेस केले असते, लास्ट इयरच्या आपण इन्कमला घेणारच नाही, कशातून लेस करणार तुम्ही. पॉईंट काय इथं, हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे सांगा मला, करंट इयरचा कसं होईल, ओपनिंग बॅलन्स दिले ते, ओपनिंग म्हणजेच कुठलं, लास्ट इयर आहे. हा इन्कम लास्ट इयरचा आहे, म्हणजे इन्कमला तर घ्यायचंच नाहीये याला. पण महत्वाचं चेक काय करायचं आपल्याला, पैसे किती बाकी आहेत त्यातले. जर 10,000 रुपये आउटस्टँडिंग असते आणि फक्त 7,000च मिळाले असते तर 3,000 काय राहिले, 3,000 काय म्हटलं असतं आपण, आणखी रिसिवेबल मिळायचे बाकी आहेत, म्हणजे कुठं शो करायला लागले असते, जो कालच्या प्रॉब्लेम मध्ये पण होता ना. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलं होतं 10,000 आणि त्यातले 8,000 मिळाले सांगितले होते, म्हणजे 2,000 बाकी होते ते आपण कुठं दाखवले, ऍसेटला. एक पॉईंट क्लिअर करून घ्या, मला सांगा हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे, इन्कम लास्ट इयरचा, हे डोक्यात क्लिअर पाहिजे. इन्कम ऑफ लास्ट इयर म्हणजे याचा इन्कम मध्ये काही जरी झालं तरी इन्कम मध्ये ठेवणार नाही आपण याला, इन्कमला येणारच नाही. हा प्रश्न एवढाच आहे फक्त की जेवढे रिसिवेबल होते तेवढे मिळाले का. जर सगळेचे सगळे अमाऊंट मिळाले असतील तर ते ऍसेटला दाखवायची गरज आहे का, नाही. दुसरा प्रश्न याच्यात येऊ शकतो, जर आउटस्टँडिंग 10,000 आहेत आणि फक्त 7च मिळाले तर 3,000 आणखी मिळायचे बाकी आहेत, ते कुठे दाखवले पाहिजे, ऍसेटला. इन्कमला येईल का, हे नाही येणार का, कारण हा करंट इयरचा इन्कम नाहीये, इन्कमला येणारच नाही. एकच इफेक्ट फक्त ऍसेटला दाखवायचं का नाही दाखवायचं. जर पूर्ण रक्कम मिळाली ते ऍसेटला दाखवायची गरज आहे का, आणि जर काही मिळायची बाकी असेल अमाऊंट तर ती कुठे दाखवली पाहिजे आपण, ऍसेटला. एवढं एक पॉईंट आहे फक्त याच्यामध्ये. आणि बँक ओव्हरड्राफ्ट काय आपल्यासाठी लायबिलिटी, आणि पेमेंट साईडला पण दिलं होतं बँक ओव्हरड्राफ्ट काहीतरी, ते इनरला याला मार्किंग करून ठेवा, आपण बघू काय करायचं याचं. आता काय करू आपण याच्यात, आणखी एक पॉईंट तुमच्या लक्षात आला का, कॅपिटल फंड दिलाय का आपल्याला, आहे म्हणजे आपल्याला चेक करायला लागणार, कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करायला लागणार. चला मी तुम्हाला सांगितलं, ज्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ओपनिंग ऍसेट्स दिलेले असतील त्या प्रॉब्लेम मध्ये पहिलं काम काय करायचं, पहिले ऍसेट्स कॉपी करून घ्यायचे, सगळ्या ऍसेट्स आणि लायबिलिटी. तर आपल्याकडे काय ऍसेट्स आहेत बघा, एक एक कॉपी करू आपण. आता तुमच्या नोट्स मध्ये लक्ष द्या तुम्ही, प्रत्येक वेळेला मला चेंज नाही करता येणार. आपल्याकडे बिल्डिंग आहे 18 लाख रुपयांची, 18 लाख रुपीज बिल्डिंग आहे ऍसेट साईडला. बिल्डिंग, सॉरी याला ऍडजस्टमेंट काय नाही, डायरेक्ट आउटरला घेऊन टाक. मला एकदा एका प्रश्नाचं सगळ्यांनी उत्तर द्या, हे नाही कळालं तर सगळं बोंबललं मी एकदा सगळंच कट करून टाकतो. मला सांगा, हे ऍसेट्स जे दिलेले आहेत ह्या कुठले आहेत, लास्ट इयर म्हणा किंवा ओपनिंग म्हणा, दोन्हींचा अर्थ एकच आहे. कळालं ना, इथं कन्फ्युजन करायचं नाही, लास्ट इयरचे ऍसेट्स आहेत. ओके, त्यातल्या ज्या करंट इयर मध्ये येणार ते आपण कॉपी करतो. फिक्स ऍसेट बिल्डिंग काय चेंज होणार आहे का ऑटोमॅटिक, म्हणून ते करंट इयर मध्ये घेतो आपण. ठीक आहे, त्यानंतर बघा काय दिले, फर्निचर. फर्निचर पण घ्या ऍसेट साईडला, पण आपण नवीन फर्निचर पण घेतलं या वर्षामध्ये, ते ऍड करायला लागणार इनरला या 7 लाख रुपये. नवीन फर्निचर ऍड करायचंय आणि त्याच्यानंतर डेप्रिशिएशन पण करायचंय. 4, 5, 6 अंदाजे 6 लाईन ठेवा. एक वर्किंग नोटचं पण सांगायचं आपल्याला त्याच्यात. त्याच्यानंतर सेम वे घ्या बुक्स. बुक्स आपल्याकडे स्टार्टिंगला आहेत 5 लाख रुपीज, 5 लाख रुपये नवीन ऍड करायचे आणि परत डेप्रिशिएशन पण करायचं, म्हणजे याला पण 6 लाईन ठेवा. त्यानंतर आहे 9% बँक डिपॉझिट्स. 9% बँक डिपॉझिट्स
याला इनरला ठेवा. इनरला का ठेवायचं मी सॉल्व्ह करताना सांगतो. 9% बँक डिपॉझिट्स आहेत, 3 लाख रुपये, 3 लाख रुपये, आणि इनरला ठेवा. याच्या खालची एक लाईन ब्लँक ठेवा आठवणीने, तिथं आपल्याला वर्किंग नोटचा रेफरन्स द्यायचा आहे. ब्लँक ठेवा एक लाईन आठवणीने. झालं. याच्यानंतर दिले ट्युशन फी रिसिवेबल 7,000. लास्ट इयरला किंवा ओपनिंगला आपली 7,000 ट्युशन फी मिळायची बाकी होती. हे ॲसेटला घ्यायची का आपण? का बरं नाही घ्यायची? मिळाले ते पैसे. जर मिळाले असतील तर ॲसेट राहील का ती? ॲसेटला का दाखवत होतो आपण? ते मिळायचे बाकी होते म्हणून ॲसेट होती ती. आता मिळाले म्हणजे ॲसेटला दाखवायची गरज नाही. आणि बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे, तर वरती कॅपिटल फंडसाठी स्पेस ठेवा, 6-7 लाईन ब्लँक ठेवा, आणि खाली घ्या बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट लोन आहे 28,500. इनरला ठेवा. याला एकच लाईन ठेवा ऍडजस्टमेंटसाठी. एकच लाईन भरपूर, एक शब्द लिहायचा आहे फक्त तिथं आपल्याला. झालं. पहिलं काम काय केलं आपण? ओपनिंग ऍसेट लायबिलिटी कॉपी करून घेतल्या. आता आपल्या रिसिट पेमेंट मध्ये या परत. रिसिट साईडला ओपनिंग बॅलन्स आहे, करंट इयर मध्ये घ्यायचा कायला नाही. करंट इयरचा तर त्याचा काही संबंध नाही, ती लास्ट इयरची ॲसेट आहे. ट्युशन फी 18-19, 18-19 घ्यायचं का इन्कम साईडला? याला कुठला इन्कम येतो? लास्ट इयरचा. मग 19-20 करंट इयर आहे, करंट इयरचं घ्या इन्कम साईडला बाय ट्युशन फीज, आणि त्याला ऍडजस्टमेंट नंबर 1 दिलेली आहे, त्यामुळं इनरला ठेवा. ट्युशन फीज 70,000 आणि 2 लाईन ब्लँक ठेवा त्याला ऍडजस्टमेंटसाठी. ट्युशन फीज नंतर दिलंय इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स. एक काम करा ना जरा, तुम्ही काय करा, काय राहिलं? फाईन कलेक्टेड. ठीक आहे, फाईन कलेक्टेड घ्या इन्कमला बाय फाईन कलेक्टेड. काही ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला घेऊन टाका 4,000. आता एक जरा तुमची चित्रकलेची कला वापरा. हे 9% बँक डिपॉझिट आहे ना, इथं काहीतरी एक चिन्ह बनवा. मला काही जास्त येत नाही, मी हॅशटॅग बनवतो. आणि दुसरं हे इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इथे काहीतरी मार्किंग करा. कशासाठी मार्किंग करायचं? ते एकमेकांशी रिलेटेड आहे, कळायला पाहिजे तुम्हाला नंतर. दोन्ही साईडला कुठं? इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्सला आणि या 9% बँक डिपॉझिट्सला दोन्हीकडे काहीतरी कॉमन चिन्ह काढा. तुम्हाला जे आवडेल ते काढा. फक्त याच्यासाठी करायचं, ते दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स आणि 9% बँक डिपॉझिट्स दोन्हीला मार्किंग करा. झालं का? चला, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स घ्या, इनरला घ्या, इन्कम साईडला. इन्कम आहे आपला तो बाय इंटरेस्ट ऑन तुम्हाला वेळ आहे ना आणखी 10 मिनिटं? इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स 25,500. ऍडमिशन फीला काय सांगितले रे? 50% कॅपिटलाइज करायचे, म्हणजे 50% इन्कमला राहील. घ्या इन्कम साईडला घ्या बाय ऍडमिशन फीज. $12,000 आणि 2 लाईन ब्लँक ठेवा ऍडजस्टमेंटसाठी. झालं. समोर दिले डोनेशन फॉर प्राइस फंड. कुठं जाईल सांगा? लायबिलिटी. स्पेसिफिक डोनेशन लायबिलिटीला जाणार. घ्या लायबिलिटी साईडला. बँक ओव्हरड्राफ्ट नंतर घ्या डोनेशन्स फॉर प्राइस फंड 90,000. डायरेक्ट आउटरला घेऊन टाका. डोनेशन फॉर प्राइस फंड 90,000. त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट ग्रांट्स. अनुदान मिळालं गव्हर्नमेंटकडून, इन्कम आहे, पण त्याला काही कॅपिटलाइज करायला लावले थोडीफार अमाऊंट. किती अमाऊंट कॅपिटलाइज करायची? 50% आहे. मग इनरलाच घ्या बाय गव्हर्नमेंट ग्रांट्स.
झालं का? इन्कम संपला. आता पेमेंट साईडला या. बँक ओव्हरड्राफ्ट. आता समजून घ्या मी बँक ओव्हरड्राफ्ट का तुम्हाला सांगितलं, इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे सुरुवातीला बँकेचं लोन म्हणजे ओव्हरड्राफ्ट होता 28,500 आणि करंट इयर मध्ये आपण त्याचं पेमेंट केलं, पेमेंटला दाखवले म्हणजे त्याचे पैसे देऊन टाकले. म्हणजे आपण लोन मधून काय केलं पाहिजे, काय म्हटलं मी, सुरुवातीला आपल्याकडे बँक ओव्हरड्राफ्ट नावाचं लोन होतं 28,500 आणि पेमेंट साईडला जर पहिलीच एंट्री पाहिली तर आपण ते परत केले, पेमेंट केले म्हणजे लोन परत केलं. मग लोन मधून काय होईल, लेस होणार. करा या लोन मध्ये या बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडला, लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट दाखवले आपण, त्याच्यामधून लेस करा, लेस रिपेड. आउटरला डॅश. कळालं का रे बँक ओव्हरड्राफ्टचं काय, सिंपल आहे. लोन होतं सुरुवातीचं, पेमेंट साईडला त्याचं पेमेंट केलं आपण म्हणून रिपेड करून आउटरला डॅश, पैसे देऊन टाकले त्याचे. त्यानंतर आहे सॅलरी टू टीचर्स. कुठं जाईल सॅलरी टू टीचर्स, एक्सपेंडिचर मध्ये घ्या, एक्सपेंडिचर मध्ये टू सॅलरी टू टीचर्स. इनरला ठेवा आणि याला ऍडजस्टमेंट आहे 2 लाईन ब्लँक ठेवा. समोर आहे सॅलरी टू ऑफिस स्टाफ, एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेसला घ्या. थोडं फास्टची सवय लावा, एक्झाम मध्ये आता पाहिलं ना टेस्ट मध्ये कव्हर होत नाही प्रॉब्लेम, स्पीड इम्पॉर्टंट आहे. सॅलरी टू ऑफिस स्टाफ, याला ऍडजस्टमेंट काय नाही, डायरेक्ट आउटरला घ्या 40,000. त्यानंतर आता इम्पॉर्टंट पॉईंट पहा काय दिले, बुक्स नवीन परचेस केलेत आपण. मग आपल्याकडे स्टार्टिंगला जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये नवीन परचेस केलेले काय होणार, ऍड करा त्याच्यामध्ये. ऍडिशन, नवीन परचेसला म्हणायचं ऍडिशन ड्युरिंग द इयर, म्हणजे वर्षभरामध्ये केलेली ऍडिशन, नवीन घेतलेले. आणि ब्रॅकेटमध्ये त्याची डेट सांगून टाका कधी घेतले आपण, 1 जुलै 2019. त्याच्यामध्ये ऍड करा आणि ऍड करून परत इनरला ठेवा, आणखी डेप्रिशिएशन पण करायचं त्याला. कळतंय ना काय करतोय, स्टार्टिंग मध्ये आपण नवीन घेतलेले ऍड केले, सिंपल आहे. झालं. नेक्स्ट आहे प्रिंटिंग स्टेशनरी. प्रिंटिंग स्टेशनरी काय एक्सपेंडिचर मध्ये, ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला घ्या 7,000 7,000. त्यानंतर आहे ऑफिस रेंट एक्सपेन्सेस आहे, तुम्ही 2 मिनिटं लक्ष द्या जरा, तुम्हाला सोडतो मी. एकच ऍडजस्टमेंट बघा फक्त, अॅक्रूड इंटरेस्ट वाले. हे 9% बँक डिपॉझिट 3 लाख रुपये केलेत आपण. मग 3 लाखावरती 9% किती व्याज होईल, 27,000 होते टोटल इंटरेस्ट. त्यातलं मिळालेत किती आपल्याला बघा बरं इंटरेस्ट, बँक डिपॉझिटचे इंटरेस्ट किती मिळालं त्यातलं, 25,500. म्हणजे अॅक्रूड इंटरेस्ट किती झाला, आपण मागाच्या प्रॉब्लेम मध्ये केली ऍडजस्टमेंट, वर्किंग नोट पण केली. टोटल इंटरेस्ट किती होते आपलं, 9%ने 27,000 होते, बरोबर आहे. त्यातले किती मिळाले, 25,500. म्हणजे किती मिळायचे बाकी आहेत, 1,500 अॅक्रूड इंटरेस्ट आहे. आपण काय केलं लास्ट प्रॉब्लेम मध्ये, एफडी मध्ये ते अॅक्रूड इंटरेस्ट ऍड केलं होतं. कुठे गेली एफडी तुमची, कशावरती होतं रे ते प्रॉब्लेम, कुठला होता तो आपला, 9 नंबर होता ना, सॉरी. हे आपण अॅक्रूड इंटरेस्ट ऍड केलं 1,500 आणि इंटरेस्ट ऑन एफडी जे दिले त्याच्यामध्ये पण ऍड करणार. ठीक आहे, बाकीचा प्रॉब्लेम तुम्हाला जमल करायला, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला कुठली ऍडजस्टमेंट सांगायची का सांगा एकदा मला. बाकीचं सिंपल आहे. ओपनिंग ऍसेट्स कॉपी करून घेतले आपण. कॅपिटल फंड मध्ये ज्या ऍसेट्स लायबिलिटी दिल्या त्या कॉपी करायच्या, बरोबर. आणि ओपनिंग बॅलन्स जो दिलाय तो घ्यायला विसरायचा नाही, बाकी याच्यात काही वेगळा पॉईंट नाहीये. ठीक आहे, तुमचं जाईल, झाला असेल टाइम तर जावं तुम्ही, तुमच्या मनाने. जर वेळ असेल तुम्हाला तर बसा, नाही तर गेले तरी चालतं. हे चला बाकीचे आपण कुठपर्यंत आलोय, ऑफिस रेंट पर्यंत. त्याच्या समोर दिले रिपेअर्स, रिपेअर्स घ्या एक्सपेंडिचरला टू रिपेअर्स.
टू रिपेअर्स 3000. स्पोर्ट्स एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला घ्या टू स्पोर्ट्स एक्सपेन्सेस. एक पॉईंट आणखी बघा रे 2 मिनिटं. हे डेप्रिशिएशनचं कळालं ना तुम्हाला. ओपनिंग बॅलन्स वरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन? पूर्ण 12 महिने. आणि नवीन 1 जुलैला घेतलं म्हणजे 9 महिने. दुसरं तसं फर्निचरमध्ये ओपनिंग बॅलन्स पूर्ण 12 महिने, नवीन 1 जानेवारीला घेतलं म्हणजे किती महिन्याचं? वर्किंग नोट लक्षात आहे ना, ऑन ओपनिंग बॅलन्स ऑन ऍडिशन ते करायचं. ठीक आहे. स्पोर्ट्स एक्सपेन्सेस नंतर दिले अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस घ्या एक्सपेंडिचर मध्ये. अॅन्युअल कंप्लीट करा प्रॉब्लेम. तुम्हाला काय डाऊट आला तर मला मेसेज किंवा कॉल करा, तसं मी लेक्चर अपलोड करेल. 12,000. झालं का? नवीन फर्निचर घेतलं आपण, काय केलं पाहिजे? नवीन फर्निचरचं ऍड केलं पाहिजे आधीच्या फर्निचरमध्ये. करा ऍड. ऍड काय बोलायचं तिथं, काय वर्डिंग यूज करायचं? ऍडिशन ड्युरिंग द इयर, वर्षभरामध्ये केलेली ऍडिशन वाढ. ब्रॅकेटमध्ये डेट सांगून द्या त्याची. 1 जानेवारी 2020. नवीन किती परचेस केला आपण? 40,000. आणि टोटल पुन्हा इनरला ठेवा. याच्यावरती पुन्हा डेप्रिशिएशन काढायचं आपल्याला. 7,40,000 इनरला द्या. तनश्री तुझं होते का सोबत? करते ना पोस्टिंग सगळी? श्यामा झालं का? झालं ना? झालं म्हणतो, लिहितो पण झालं. बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्सेस येते आपल्याकडे. कॅश आणि बँक बॅलन्स येतो. ऍसेट आपली ऍसेटला घ्या. कॅश इन हँड सगळं कॉपी करायचं नाही रे, नोट्स मध्ये बघ मी काय सांगतोय, गरज पडली तर वरती बघायचं. कॅश इन हँड 200 आणि कॅश ॲट बँक 6,800. झालं? कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही ऍसेट झाले आपल्या. पोस्टिंग संपली आपली. आता ऍडजस्टमेंट मध्ये या. तुमच्या नोट्स मध्ये लक्ष द्या ज्यांच्याकडे नोट्स आहेत. पहिली ऍडजस्टमेंट आहे फॉर करंट इयर, चालू वर्षाचं. ट्युशन फी आउटस्टँडिंग आहे म्हणजे हा करंट इयरचं इन्कम आहे, ट्युशन फी मध्ये ऍड होईल. या ट्युशन फी मध्ये ऍड आउटस्टँडिंग ट्युशन फीज. आउटस्टँडिंग आणि रिसिवेबल एकच अर्थ आहे. आउटस्टँडिंग ट्युशन फीज 10,000. आउटरला ऍड करून घ्या 80,000, 80,000. आता सेकंड इफेक्ट, हे सिंपल ऍडजस्टमेंट आहेत ते तुम्हालाही समजल्या पाहिजे जे नंतर आले त्यांना. इन्कम आउटस्टँडिंग म्हणजे इन्कमचे पैसे मिळाले नाहीत, भविष्यात मिळतील. काय होईल आपल्यासाठी ती? ऍसेट. ऍसेटला दाखवा ट्युशन फीज आउटस्टँडिंग किंवा आउटस्टँडिंग ट्युशन फीज. आउटस्टँडिंग ट्युशन फीज 10,000, 10,000. झालं का? त्यानंतर सांगितलं 50% ऍडमिशन फी कॅपिटलाइज करा. काय केलं पाहिजे मग? ऍडमिशन फी मधून लेस केलं पाहिजे. लेस कॅपिटलाइज करा. लेस कॅपिटलाइज 50%. 12,000च्या 50% होतील 6,000, 6,000. आउटरला लेस करून ठेवा 6,000. कॅपिटलाइज 50%, आउटरला 6,000. आता नेक्स्ट इफेक्ट काय करतो आपण याचा? सेकंड इफेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड करतो. आता आपल्याकडे कॅपिटल फंड नाहीये, मग काय करा? फक्त लिहून ठेवा कॅपिटल फंड, त्याला स्पेस ठेवा. आणि आता ऍड करा ऍड ऍडमिशन फीज. आणि याची टोटल लिहिण्यासाठी एक लाईन आणखी ठेवा खाली. कॅपिटल फंड आपल्याकडे नाही, त्याला ब्लँक ठेवा. ऍड ऍडमिशन फी आणि टोटल घ्यायला आणखी एक लाईन ब्लँक ठेवा. झालं? म्हणजे नवीन स्टुडंट लक्ष द्या, कॅपिटलाइज करतो म्हणजे काय करतो? ते इन्कम मधून आपण लेस करतो
आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड करतो. ठीक आहे, सिंपल ऍडजस्टमेंट आहे. समोर काय दिलंय बरं, आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर. आता सिंपल आहे, सॅलरी टू टीचर आपल्यासाठी काय सांगा, जे नवीन स्टुडंट्स आहेत मी त्यांच्यासाठी परत सांगतो, एवढं सगळं लक्ष द्या. सॅलरी टू टीचर आपल्यासाठी काय झाला, एक्सपेन्सेस झाला. मग एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग म्हणजे काय, खर्च आउटस्टँडिंग म्हणजे हा करंट इयरचा एक्सपेन्सेस आहे. खर्च कुठला आहे, करंट इयरचा आहे. आणि एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग म्हणजे आता वर्डिंग कसं चेंज होतं बघा, एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग म्हणजे काय, तेवढे पैसे द्यायचे बाकी आहेत का, म्हणजे द्यायला लागणार का मिळणार आपल्याला. सॅलरी टीचरला सॅलरी देतो का त्याच्याकडून घेतो आपण, द्यायला लागणार ना टीचरला सॅलरी. मग सॅलरी टीचरला जर द्यायची बाकी आहे तर आपल्यासाठी काय होईल, ऍसेट होईल का लायबिलिटी होईल, लायबिलिटी होईल. कळालं, म्हणजे सेकंड इफेक्ट. इन्कमच्या बाबतीत उलट आहे, इन्कम मिळणार आपल्याला म्हणून ऍसेट आहे, एक्सपेन्सेसचे पैसे द्यायला लागणार म्हणून लायबिलिटी आहे. कळालं. मग टीचर सॅलरी मध्ये ऍड करा, सॅलरी टू टीचर मध्ये ऍड करा, ऍड आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स, आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स 12,000, आउटरला घ्या 2,12,000, 2,12,000. आणि पैसे द्यायचे बाकी टीचरचे सॅलरीचे, म्हणजे आपली लायबिलिटी आहे. सेकंड इफेक्ट घ्या लायबिलिटी साईडला, आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स. सेकंड इफेक्ट लायबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स. $12,000, 12,000. झालं का. ऍडजस्ट नंबर 4 आपण शेवटी करू, 5 नंबरची ऍडजस्टमेंट आधी करू आपण. 5 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले, 50% गव्हर्नमेंट ग्रांट कॅपिटलाइज करा. कॅपिटलाइज करा म्हणजे काय केलं पाहिजे, गव्हर्नमेंट ग्रांट मधून लेस केलं पाहिजे. करा लेस कॅपिटलाइज. एक 73चे निम्मे किती होतात, 50, 85, 86, 500. बघा बरं, बरोबर आहे का, 16, 12, 1, 72, 1, 73, बरोबर आहे. झालं का रे. कॅपिटलाइज करायचं म्हणजे सेकंड इफेक्ट काय करायचा, कॅपिटल फंड मध्ये ऍड. श्रीकृष्ण आहे ना रेंज मध्ये, बोल आन्सर दे एकदा तरी. कॅपिटलाइज, आता हे पण मागच्या 8 दिवस झाले हेच करतोय, हे जमलं पाहिजे आता लक्ष देऊन. कॅपिटलाइज करायचं म्हणजे काय करायचं, कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. आता आपल्याकडं एक लाईन इथं ब्लँक ठेवा आणि खाली घ्या ऍड गव्हर्नमेंट ग्रांट्स. शहाऐंशी 500 आणि टोटल घ्यायला परत एक जागा ठेवा. आपल्याकडे आणखी कॅपिटल फंडची अमाऊंट नाहीये, ती काढायची आपल्याला. झालं का. आता कॉपी करू नका, आता समजून घ्या. आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 4 करायची, डेप्रिशिएशन वाली. कुठं जागा आहे मला करायला, इथं करतो. जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, बाकी एक्झिस्टिंग स्टुडंट आहेत त्यांचं ऑलरेडी झालेलं आहे. एकदा मला सगळ्यांनी वर्ष सांगा बरं, आपलं काय कधी संपणार आहे, इयर एंड डेट काय आहे आपली, 31 मार्च 2020. म्हणजे स्टार्ट कधी होईल, 1/4/2019. तर आपल्याला त्यांनी ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये काय सांगितलंय, बुक्स डेप्रिशिएट करा 10% आणि फर्निचर 15%. आधी आपण बुक्सचं बघू. 10% वर्षाला त्याच्यावरती डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनचा अर्थ काय होतो, जी म्हणजे ऍसेट कमी करायची. आता आपल्याकडे 2 प्रकारचे बुक्स आहेत. कुठले, एक स्टार्टिंगला 5 लाख रुपयाचे होते सुरुवातीला, 1/4/19 ला, बरोबर ना. सुरुवातीला 5 लाखाचे होते आणि आपण नवीन किती रुपयाचे घेतलेत, 60,000चे. ते कधी घेतलेत, 1 जुलैला. एक बघू आपण आधी. आपल्याकडं 1 एप्रिलला, याचं एकदा करू का, चित्रकला कडून काढून टाकू का, एकदा लय झाले रंगी ते. आपल्याकडे बघा स्टार्टिंगला 5 लाख रुपये, स्टार्टिंग काय म्हणतोय 1 एप्रिलचे बॅलन्स दिलेत त्यांनी आपल्याला, बरोबर. म्हणजे इथं आपल्याकडे पहिल्या दिवशी ओपनिंग बॅलन्स होता 5 लाख रुपयाचे बुक्स आपल्याकडे ऑलरेडी होते, बरोबर. आणि आपण नवीन कधी घेतलेत आता हे 60,000चे, 1 जुलैला.
मग बघा आपल्या वर्ष एप्रिलमध्ये सुरू झालं, मग किती महिने झाले बघा बरं. एप्रिल किती महिने झाल्यानंतर घेतले, एप्रिल मे आणि जून 3 महिने संपले होते बरोबर ना. म्हणजे आपण 3 महिने झाल्यानंतर 1 जुलैला नवीन बुक्स घेतले 60,000 रुपयांचे. किंवा हे किती महिने यूज केले जर मी विचारलं तुम्हाला, तर जुलैपासून मार्चपर्यंत बघा बरं किती होते ते, 9 महिने होते ते. आता मोजायची गरज आहे ना प्रत्येक वेळेला, ज्याला डाऊट आहे त्याने मोजून बघा. जुलैपासून मार्चपर्यंत 9 महिने होतात. मग हे कशासाठी करायचं, तर आपल्याकडे 2 प्रकारचे बुक्स आहेत. हे जे सुरुवातीपासून आहेत हे किती महिने यूज केले आपण, 12 महिने यूज केले बरोबर. आणि नवीन जे घेतलेत 1 जुलैला हे किती महिने यूज केले, 9 महिने यूज केले. समजतंय. मग याचा परिणाम कशावरती होतो, डेप्रिशिएशन वरती होतो. कसा डेप्रिशिएशन वरती परिणाम होतो, याची आपल्याला वर्किंग नोट बनवावी लागते. कॉपी करू नका, कॉपी करायला वेळ देतो मी. वर्किंग नोट नंबर 1, डेप्रिशिएशन ऑन बुक्स ॲट 10% पर एनम. 10% वर्षाला या रेटने आपण डेप्रिशिएशन करतोय. आता आपल्याकडे 2 बुक्स आहेत, एक सुरुवातीचे आहेत त्याला म्हणणार आपण ऑन ओपनिंग बॅलन्स. सुरुवातीचे जे आपल्याकडे बुक्स होते ते आहेत 5 लाख रुपयांचे. आणि मला तुम्ही सगळ्यांनी आन्सर द्या, सुरुवातीचे जे आपल्याकडे सुरुवातीचे बुक्स आहेत त्याच्यावरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन होणार, 12 महिन्याचं. मग 5 लाखाचे 10%, 10% तर शॉर्टकट मी 2-3 वेळा सांगितलंय, बऱ्याच वेळा सांगितलंय. 1 0 काढून टाकायचा, तेवढे 10% असतात. मग 5 लाखातले 1 0 काढा बरं, किती अमाऊंट राहील, 50,000 एवढे झाले याचं डेप्रिशिएशन. कळालं. आता महत्वाचा पॉईंट आहे, जे आपण नवीन बुक्स घेतलेले आहेत ऑन ॲडिशन ड्युरिंग द इयर, ॲडिशन ड्युरिंग द इयर हे मला तुम्ही सांगितलं आपण 1 जुलैला घेतले. मग 1 जुलैला जर घेतले असतील तर किती महिने यूज झालेत आपले, 9 महिने. म्हणजे 9 महिन्याच्या याच्यावरती डेप्रिशिएशन. हे वर्किंग मध्ये कसं लिहायचं, 60,000चे आपण नवीन बुक्स घेतलेत त्याच्यावरती 10% पर्सेंटेज असं लिहितात, 10/100. आणि 9 महिने म्हणजे 9 महिने असे लिहितात, 9/12 लिहिताना असं लिहायचं. पण कॅल्क्युलेट करताना आपल्या पद्धतीने करायचं. कसं करायचं कॅल्क्युलेट, 60,000 आहेत, 60,000च्या 10%, मी आता शॉर्टकट सांगितलं तुम्हाला 10%चा, 1 0 काढून टाकायचा, हे झाले 10% बरोबर. आणि डायरेक्ट काढलेले पर्सेंटेज पूर्ण वर्षाचे असतात. म्हणजे किती महिन्याचे आहेत, 12 महिन्याचे. आपल्याला किती महिन्याची अमाऊंट पाहिजे, 9 महिन्याचे. मग सिंपल आहे, 12 महिन्यासाठी 6,000, तर 6 महिन्यासाठी किती होतील, 3,000 निम्मे. आणि 3 महिन्यासाठी किती होतील, 1,500. काय करतोय कळतंय का, मग निम्मे निम्मे करतो आपण. 12 महिन्याचे डायरेक्ट 10%, 6,000 12 महिन्याचे झाले. मग 6 महिन्यासाठी त्याचे निम्मे 3,000 झाले. आणि 3 महिन्याचे त्याचे निम्मे 1,500. मग आपल्याला 9 महिन्याचे पाहिजे. मग 6 आणि 3 ची टोटल घेऊ आपण, 4,500. ही पद्धत तुम्हाला सिंपल वाटते का, दुसरी बघा. ऍक्च्युली कॅल्क्युलेशन कसं करतात माहिती घ्यायचं, 6,000च्या 10%चं शॉर्टकट बिटकट काय नाही, 6,000 भागिले 12 गुणिले 9 असे तुम्ही 9 महिन्याचे काढले पाहिजे. कुठलं सिंपल वाटते, आपली पद्धत काही, आपली पद्धत सिंपल आहे ना. मला माहिती आहे तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये माती खाता, त्याच्यामुळे मी नवीन नवीन काहीतरी पद्धत शोधत असतो. कळायला का सगळ्यांना. डायरेक्ट काढलेले पर्सेंटेज 12 महिन्याचे, 60,000च्या 10% 6,000 होतात, ते पूर्ण वर्षाचे आहेत. मग 6 महिन्याचे त्याच्या निम्मे 3,000 आणि 3 महिन्याचे त्याच्या निम्मे 1,500. आपल्याला 9 महिन्याचे पाहिजे. मग 6 आणि 3 ची टोटल करू आपण, किती झाले, 4,500. मग याचं डेप्रिशिएशन येईल 4,500. 2 मिनिटं मला कंप्लीट करू द्या. झाले. मग आपलं टोटल डेप्रिशिएशन किती होतंय, टोटल डेप्रिशिएशन 54,500. करा बरं वर्किंग नोट नंबर 1 ही. बॅलन्स शीट नंतर करायची. आणि ज्यांना गरज वाटते त्यांनी डायग्राम काढला ना, ते पण काढून ठेवा. नवीन स्टुडंट जे आहेत त्यांनी टाइमलाईन बनवली ती पण बनवून ठेवा, तुम्हाला नंतर समजायला सोपं जाईल जरा. हे झालं का रे. आता सेम असंच आपल्याला डेप्रिशिएशन आणखी कशाचं सांगितले, फर्निचरचं पण सांगितले, ते करून घेऊ आपण आणि मग नंतर सोबत इफेक्ट देऊ त्याचा. आता फर्निचरचं पण सेम तसंच करायला लागणार आपल्याला.
फर्निचरची वर्किंग नोट मी बनवतो इथं बॅलन्स शीटच्या इथं नंतर बनवतो, माझ्याकडे जागा कमी आहे जरा थोडी. वर्किंग नोट नंबर 2, 2 मिनटं कॉपी करू नका, आधीचं झालं ना कॉपी करून तुमचं. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, फर्निचरचं डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ॲट 15% पर ॲनम. इथं रेट चेंज केला त्यांनी, 15% वर्षाला. ठीक आहे, नॉर्मल बेसिक लक्षात ठेवा. पर्सेंटेज कसे काढायचे नवीन स्टुडंटसाठी. सपोज तुम्हाला 1 लाखाचे 15% पाहिजे किंवा 1 लाखाचे किती टक्के पाहिजे असतील ना, तर शेवटचे 2 झिरो काढायचे, जेवढे पर्सेंट पाहिजे तेवढ्याने मल्टिप्लाय करायचं. हा नॉर्मल फॉर्म्युला आहे, बेसिक. 2 झिरो काढून मल्टिप्लाय करायचं, जेवढे पर्सेंटेज पाहिजे तेवढ्याने. आता बघा आपल्याकडे, मला सांगा आपल्याकडे स्टार्टिंगला फर्निचर किती रुपयाचं आहे? साडेने सांगा. कुठं दिलंय त्यांनी स्टार्टिंगचं फर्निचर आपल्याला? कुठं दिलेलं आहे? ऍडजस्टमेंट नंबर 6 मध्ये सांगितले आपल्याकडे सुरुवातीला 7 लाखाचं फर्निचर आहे, बरोबर. मी परत एकदा तुम्हाला समजण्यासाठी टाइमलाईन बनवतो. इथं जरा काम डबल होऊ द्या माझं, एकदा एक क्लिअर झालं पाहिजे. आपलं इयर एंड डेट सांगा एकदा. 31 मार्च 2020. स्टार्ट कधी होईल? 1/4/19. तुम्ही सांगितलं सुरुवातीला इथं 7 लाख रुपये. ओके, आपण नवीन फर्निचर पण घेतले बघा बरं. पेमेंट साईडला नवीन फर्निचर घेतले आपण. ते आपण किती रुपयाचं घेतलंय? 40,000. आणि कधी घेतलं? 1 जानेवारीला. तर नीट समजून घ्या, 1 जानेवारी म्हणजे आपण किती महिने यूज करतोय ते फर्निचर. बघा आपलं वर्ष सुरू झालं 1 एप्रिलला आणि संपणारे 31 मार्चला. मग जानेवारीपासून मार्चपर्यंत किती महिने होतात? जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 3 महिने यूज केलं फक्त. म्हणजे आपण साधारणतः इथं घेतलं ते नवीन फर्निचर 1 जानेवारी 20 ला. किती अमाऊंट आहे त्याची? आता सिंपल पॉईंट आहे, डेप्रिशिएशन काढताना कसं करणार? हे सुरुवातीचं येते किती महिने यूज केलं आपण? पूर्ण 12 महिने वापरलं. आणि नवीन जे जानेवारीमध्ये घेतलं ते किती महिने यूज केलं? 3 महिने. समजतंय का? इकडं समजतंय काय सांगतोय? श्रुती समजतंय का? इकडं रे समजतंय का तुम्हाला? तन्मय, श्रीकृष्ण समजतंय? श्रीकृष्ण तुझं काय चाललंय जरा. आता कसं करणार डेप्रिशिएशन? नंबर 1, ओपनिंग बॅलन्स. ऑन ओपनिंग बॅलन्स 7 लाख इंटू किती टक्के सांगितले यांनी? 15%. आता दोन पद्धती आहे काढण्याची. 7 लाखाच्या 15% कसे काढायचे? 7 लाख इंटू 15, 2 झिरो काढायचे, म्हणजे 70,000 इंटू 15 एक प्रकार झाला. आणि आपली जी मेथड आहे त्याच्यानुसार बघा झेपते का तुम्हाला? 15% काढायचे. 10%चं शॉर्टकट काय आहे? 1 झिरो काढून टाकायचा, म्हणजे 10% किती होतील? 70,000. 5% याच्या निम्मे, 70चे निम्मे किती होतात बघा बरं? 35. 70चे निम्मे होतात 35. मग 10 आणि 5 15. या दोघांची टोटल करा. 70,000 आणि 30,000 झाले 1 लाख. आणि वरती 5,000 किती झाले? 1,05,000. दोन्ही मेथड सांगितल्या तुम्हाला, जी सोपी वाटेल ती करा. 15% पाहिजे ना, मग 10%चं शॉर्टकट. 10% होतील 70,000, 5% त्याचे निम्मे, 10 आणि 5 15 दोघांची टोटल. म्हणजे त्याचं डेप्रिशिएशन झालं 1,05,000. आणि आता नवीन पॉईंट, जरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ऑन नवीन म्हणजे ऍडिशन ड्युरिंग द इयर. ऍडिशन ड्युरिंग द इयर. नवीन कधी घेतलं आपण फर्निचर? 1 जानेवारी 2020 ला. मला सगळ्यांनी सांगा किती महिन्याचं डेप्रिशिएशन करणार? 3 महिन्याचं, बरोबर. मग कसं वर्किंग नोट मध्ये कसं लिहिणार? 40,000चं फर्निचर आहे, 15% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, आणि 3 महिने म्हणजे 3/12. हे लिहिताना असं लिहायचं, पण काढताना आपल्या पद्धतीने काढायचं. आता तुम्ही बरं सांगा मला अमाऊंट याची. 40,000च्या 15% किती होतील? 10%चा शॉर्टकट वापरा. 40,000च्या 10% किती झाले? 4,000. 5% किती होतील? 15% किती झाले? इथपर्यंत समजलं. पण डायरेक्ट काढलेले पर्सेंटेज किती महिन्याचे असतात? पूर्ण 12 महिन्याचे असतात. मग 12 महिन्यासाठी 6,000. 6 महिन्यासाठी किती होतील बरं? 3,000. आणि आपल्याला किती महिन्याचे पाहिजेत? 3 महिन्याचे पाहिजेत ना. मग 3 महिन्याचे किती होतील? 1,500. आपले अमाऊंट मिळाले आपल्याला. नाही तर दुसरी मेथड सांगतो. किती आहे? 15% ना. 15% झाले 6,000. पहिलं तुम्हाला 15% काढायला लागतील, ते झाले 6,000. त्याला डिवाइड करायचं 12ने आणि मल्टिप्लाय करायचं 3ने. कुठली मेथड तुम्हाला सिंपल वाटते त्यानुसार करा. हे कळालंय का? परत एकदा सांगतो. नाही तर कळालं कसं केलं आपण? 40,000च्या 15% किती होतात? 6,000. डायरेक्ट काढलेले पर्सेंटेज किती महिन्याचे? 12 महिन्याचे. मग त्याचे निम्मे केले आपण 6 महिन्याचे 3,000, आणि त्याचे निम्मे 3 महिन्याचे 1,500. हीच पाहिजे होती ना फिगर आपल्याला 3 महिन्याची. मग घ्या 1,500. मग टोटल डेप्रिशिएशन किती झालं? देअरफॉर टोटल डेप्रिशिएशन
1,06,500 1,06,500. ओके, करा कॉपी. फील येतो का जरा अकाउंटचा आता? नॉट फॉर प्रॉफिट सिंपल वाटतो का अवघड होतो फायनल पेक्षा? फायनल जे होते कुठला सिंपल वाटतो? फायनल का हा? तुम्हाला सगळं सिंपलच पाहिजे, अभ्यास करायला नकोय का? काय नाही, सिंपल टॉपिक आहे, फक्त डोकं चाललं पाहिजे. झालं का रे? इकडे झालं का तुमच्या सगळ्यांचं? कॉपी करून झालं? आता हे आपल्याला मेन आन्सर मधून लेस करायचं आहे, बुक्स आणि फर्निचरचं डेप्रिशिएशन. बुक्सचं डेप्रिशिएशन आपण वर्किंग नोट नंबर 1 मध्ये काढले. किती बघा बरं ते वर्किंग नोट 1 मध्ये किती डेप्रिशिएशन आहे? 54,500. करा बुक्स मधून मायनस, लेस डेप्रिशिएशन झालं का श्याम भाऊ? मी VIP तुमच्यासाठी थांबायला लागतंय मला. पहिलं काय होतं रे, आपण पहिलं कशाचं काढलं होतं? किती अमाऊंट होती त्याची? 54,500. करा मायनस. कसं लिहिणार वर्डिंग? लेस डेप्रिशिएशन ॲट 10% पर ॲनम. डेप्रिशिएशन ॲट 10% पर ॲनम. त्याला सांगा ब्रॅकेटमध्ये कुठून काढली अमाऊंट आम्ही? वर्किंग नोट नंबर 1 चेक करा. वर्किंग नोट नंबर 1 ही अमाऊंट आहे 54,500. बघा बरं मायनस करून किती येतील आउटरला? 5,10,000. 5,05,500 बरोबर आहे. 5,59,5,60 5,60 बरोबर आहे. आणि असं सेम मायनस करा फर्निचरचं. फर्निचरचं आपण आता अमाऊंट काढली वर्किंग नोट नंबर 2 मध्ये, ती करा बरं मायनस. फर्निचरमध्ये लेस डेप्रिशिएशन ॲट 15% पर ॲनम. इथं 15% होतं. त्याला सांगा कुठं अमाऊंट काढली आम्ही? वर्किंग नोट नंबर 2. किती होते रे? 1,06,500. किती होतील? 6,36 6,35 500 का? आउटरला किती राहिले? 6 किती? थांब 34. हा 6,33 500 बरोबर. परत ऍड करून बघायची सवय लावा. 7 लाख झाले 39 40 बरोबर आहे. 740. डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट कुठं करायचा? एक्सपेंडिचरला. घ्या एक्सपेंडिचर मध्ये सेकंड इफेक्ट.
टू डेप्रिसिएशन ऑन बुक्स आणि फर्निचर. बुक्सची अमाऊंट किती डेप्रिसिएशनची? 54,500 बरोबर आहे. 54,500. आणि ही किती होती? 16,500. किती होतील? 1,60 1,61. कंप्लीट करा इथपर्यंत. झालं. एक ऍडजस्टमेंट मी तुम्हाला पेंडिंग ठेवायला लावली होती, 9% बँक डिपॉझिट वाली, बरोबर आहे का? ही एकदा बघून घ्या ना. 9% बँक डिपॉझिट काय एकदा समजून घ्या ना. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं दोन्हीकडे एक कॉमन काहीतरी मार्किंग करा, या बँक डिपॉझिटला आणि इथं इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिटला. केलंय का तुम्ही मार्किंग? आता नीट समजून घ्या काय प्रकार या. बँक डिपॉझिट्स म्हणजे काय? आपण बँकेत पैसे ठेवले आणि 9% काय असतो? 9% व्याज दर असतो. आपण जर बँकेत पैसे ठेवले तर व्याज आपल्याला मिळतं का? आपण बँकेला देतो, मिळणार आपल्याला व्याज. मग आपण बघू, ही वर्किंग नोट नंबर किती आपली? 3. बनवू नका, थांबा. इंटरेस्ट चिंधेपणा व्हायला लागला रे, काय स्पेस राही ना मला. इथं करतो चला. वर्किंग नोट नंबर 3 कॉपी करू नका, समजून घ्या. ॲक्रूड इंटरेस्ट, ॲक्रूडलाच म्हणतात इंटरेस्ट रिसिवेबल ऑन 9% बँक डिपॉझिट्स. 9% बँक डिपॉझिटचे इंटरेस्ट आपण वर्किंग करतोय. कॉपी करू नका, एकदा समजून घ्या. आपण किती रुपयाचे डिपॉझिट ठेवले? किती रुपयाचे डिपॉझिट ठेवले त्याला जाऊ दे रे. किती रुपयाचे डिपॉझिट ठेवले बँकेमध्ये आपण? बोला रे सगळ्यांनी. कळालं नाही तुम्हाला कुठं फिगर सांगतोय मी? इथं दिले ना 9% बँक डिपॉझिट किती आहेत आपले? 3 लाख. सेवेला आहे तुमच्या, काही टेन्शन घेऊ नका, सगळं करतो मी, काय नाही काय नाही. 9% व्याजदर मिळणार आहे. आणि किती रुपयाचे डिपॉझिट ठेवलेत आपण? 3 लाख रुपये. मग 3 लाखावरती 9% किती रुपये व्याज होते बघा बरं. आपलं कसं काढायचे? पर्सेंटेज 2 0 काढून टाकायचे आणि 9 ने मल्टिप्लाय करायचे. किती होईल बरं? 3,000 × 9 किती राहिले? 3,000 × 9 27,000 रुपये टोटल व्याज होते आपलं. आणि याच्यापैकी आपल्याला व्याज मिळालंय किती? चेक करा बरं. मिळालेलं कुठं चेक करा? रिसीटमध्ये. एफडी वरती व्याज आपल्याला आतापर्यंत किती मिळालंय? 25,500. मिळायला पाहिजे होते 27,000, मिळालेत 25,500. म्हणजे किती मिळायचे बाकी आहेत? 1,500. कसं लिहिणार मग आता? इथं बघा, वर्किंग नोट आपण अशी बनवणार. टोटल इंटरेस्ट, टोटल व्याज किती व्हायला पाहिजे? 3 लाखाची एफडी आहे, डिपॉझिट आहे, त्याच्यावरती 9% व्याज दर आहे. म्हणजे टोटल मिळायला पाहिजे 27,000. त्यातले मिळाले किती? लेस इंटरेस्ट रिसिव्ड मिळाले ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये किती व्याज मिळालं आपल्याला सांगा बरं? 25,500. म्हणजेच मिळायचे किती बाकी आहेत? ॲक्रूड इंटरेस्ट, ॲक्रूडचा अर्थ होतो रिसिवेबल. ॲक्रूड शब्द जरा लक्षात ठेवा, इंटरेस्टसाठी यूज होतो हा शब्द. ॲक्रूड इंटरेस्ट 1,500. ॲक्रूड म्हणजेच रिसिवेबल, ॲक्रूड म्हणजेच आउटस्टँडिंग, समानार्थी शब्द आहेत. मग आता सिंपल आहे, बँकेकडून जर व्याज मिळणार आहे तो इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? बोला सगळ्यांनी. इन्कम. मग इन्कम आउटस्टँडिंग अशी ऍडजस्टमेंट झाली. मग इन्कम आउटस्टँडिंगचा अर्थ मी बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला. हा कुठल्या वर्षाचा इन्कम आहे? करंट इयरचं इन्कम आहे. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे करंट इयरचं इन्कम. मग आपण आधीच्या इंटरेस्ट मध्ये काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे. करंट इयरचं इन्कम आहे म्हणजे आपण इंटरेस्ट मध्ये ऍड केलं पाहिजे त्याला. आणि मला सांगा, ॲक्रूड आहे म्हणजेच रिसिवेबल आहे म्हणजेच आउटस्टँडिंग आहे, म्हणजे मिळालेले नाहीत पैसे, भविष्यात मिळतील. भविष्यात पैसे मिळणार असेल तर आपल्यासाठी काय झाली? ती ॲसेट. पण ॲसेटला काय करायचं? ज्या ॲसेट वरती इंटरेस्ट आहे त्याच्यातच ऍड करायचं. कशाचं व्याज आहे? त्या डिपॉझिटचं इंटरेस्ट आहे, मग त्याच्यामध्ये ऍड करायचं. मग काय करा, एवढं कॉपी करा आधी. जे मी ब्लॅक पेनने लिहिलंय ते तुम्हाला एक्झाम मध्ये करायचं नाहीये. वर्किंग नोट नंबर 3 कॉपी करा. बराच मोठा प्रॉब्लेम आहे.
एखादा स्पेलिंग कळाल्यानंतर विचारा मला, तसं तर कळायला पाहिजे. ॲक्रूड इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट रिसिवेबल ऑन 9% बँक डिपॉझिट, हे हेडिंग आहे वर्किंग नोटचं. झालं का? कर कंप्लीट धनश्री, झालं तुझं? ओके. चला, काय मग आपण काय ठरवलं, हा करंट इयरचा इन्कम आहे, आधीच्या इंटरेस्टमध्ये ऍड केला पाहिजे. योगेश महाराज करा पटकन कंप्लीट. झालंय का? करायले? झालं. मग आधीच्या इंटरेस्टमध्ये ऍड केलं पाहिजे. या इंटरेस्ट कुठे घेतला आपण? इन्कमला घेतलेला आहे. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ऍड करा. ऍड ॲक्रूड इंटरेस्ट, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स मध्ये ऍड करा. ऍड ॲक्रूड इंटरेस्ट आणि त्यांना ब्रॅकेटमध्ये सांगा कुठं काढले आम्ही फिगर. वर्किंग नोट नंबर 3 मध्ये केले. म्हणजे आउटरला बघा बरोबर 27,000 पूर्ण वर्षाचं व्याज आउटरला इन्कमला दिसते. ऍड ॲक्रूड इंटरेस्ट 1,500 म्हणजे आउटरला येते 27,000, 27,000. आणि ॲक्रूड इंटरेस्ट म्हणजे मिळायला नाही मिळायचं बाकी आहे. म्हणजे काय सांगितलं तुम्ही मला, सेकंड इफेक्ट कुठं जाईल याचा? ॲसेटला. मग आपल्या डिपॉझिट्स आहेत त्याचं व्याज आहे त्याच्यामध्येच ऍड करायचं. डिपॉझिट्स मध्ये ऍड करा. ऍड ॲक्रूड इंटरेस्ट. सेकंड इफेक्ट 9% बँक डिपॉझिट्स आपण ॲसेटला घेतले त्याच्यामध्ये ऍड करा. ऍड ॲक्रूड इंटरेस्ट. ॲसेटला बघा आपल्याकडे डिपॉझिट्स आहेत का? घेतलंच नाही? घेतले की. ऍड ॲक्रूड इंटरेस्ट. इथे ब्रॅकेटमध्ये सांगा कॅल्क्युलेशन कुठे केलं आम्ही. वर्किंग नोट नंबर 3 1,500 म्हणजे टोटल झाले 3,01,500. असा प्रॉब्लेम एक्झामला यायला पाहिजे तुमच्या, पूर्ण घामच निघला पाहिजे. आणखी एक मोठं काम राहिले आपलं. कुठलं? कॅपिटल फंड काढायचं आहे आपल्याला. सिंपल आहे, पॉईंट काय एवढा मोठा नाही. झालं इथपर्यंत. या वर्किंग नोट नंबर 1 कॉपी करायचं नाही. वर्किंग नोट नंबर 1 नाही, आता किती झाली? 4. वर्किंग नोट नंबर 4. एक्झाम मध्ये मोस्टली एवढा अवघड प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, कारण मार्क्स कमी केलेले आहेत.
पण प्रॅक्टिस आपली सगळ्यांची पाहिजे. कॉपी करू नका, कॉपी करायला वेळ देतो, आधी समजून घ्या ना. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे कॅपिटल फंड. कुठला कॅपिटल फंड पाहिजे, लास्ट इयरचा किंवा वर्षाच्या सुरुवातीचा 1/4/2019चा आपल्याला कॅपिटल फंड पाहिजे. मग त्यासाठी काय करणार, आपण लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवणार. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. मग आता मला सांगा, आपल्याकडे लास्ट इयरला कुठले ऍसेट्स आणि कुठले लायबिलिटीज आहेत तुम्ही सांगा. कुठे दिले त्यांनी आपल्याला, हे सगळं दिलेलं असतं, आपल्याला फक्त कॉपी पेस्ट करायचे. कुठं सांगितले त्यांनी लास्ट इयरची ऍसेट लायबिलिटी, 6 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये. मला सांगा मग काय काय ऍसेट्स आहेत आपल्याकडे. सांगा पहिलं काय, बिल्डिंग. कुठे घेऊ ऍसेट का लायबिलिटी, ऍसेट बिल्डिंग. कॉपी करू नका. त्यानंतर काय, फर्निचर. फर्निचर पण आपली ऍसेट आहे. त्यानंतर काय दिले, बुक्स पण आपल्यासाठी ऍसेटच होते, मग आपण जस्ट कॉपी करून घेतोय. त्यानंतर काय दिले, 9% बँक डिपॉझिट्स ऍसेट आहे. तुम्ही काय कॉपी करताय दोघे जणी, कॉपी करू नका. श्रुती, 9% बँक डिपॉझिट्स. समजून घ्या, कॉपी करणं माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट नाहीये. आपण सोबत सोबत का प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, जे नवीन स्टुडंट्स आले त्यांना सांगायचं. मी जर अगोदर पूर्ण सॉल्व्ह केला तर तुम्ही नंतर काय करणार आहे, कॉपी पेस्टच करणार ना पूर्ण. आपण सोबत सॉल्व्ह करण्याचा फायदा काय होतो, कशाची पोस्टिंग आपण कुठं करतोय ते माझ्यासोबत तुम्ही करताय. हे इन्कमला घेतोय, एक्सपेन्सेसला घेतोय, ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहू. कुठलं चांगलं आहे, अगोदर मी पूर्ण सॉल्व्ह करून नंतर तुम्ही कॉपी करणार का, आपण सोबत करतोय ते चांगलं आहे. सोबत करतोय ते मुद्दाम करतोय आपण, कशासाठी की ते पोस्टिंग कुठं करतोय ते त्याच वेळेला समजावं तुम्हाला. 9% बँक डिपॉझिट्स नंतर पुढे दिले ट्युशन फी रिसिवेबल. आता ट्युशन फी रिसिवेबल या वर्षाचा आपण करंट इयर मध्ये घेत नाही, लास्ट इयरला रिसिवेबल होते, ती लास्ट इयरची ऍसेट आहे. ट्युशन फीज रिसिवेबल लास्ट इयरची ऍसेट आहे. इथं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला. मला सांगा, तुम्हाला असं वाटेल की सर आपण करंट इयर मध्ये त्या ऍसेटला घेतली नाहीये, मग आपण लास्ट इयरला काय घेतोय, हे क्लिअर कन्फ्युजन आहे का कोणाला. आपण बॅलन्स शीट कुठली बनवतोय, आणि लास्ट इयरची आउटस्टँडिंग म्हणजे लास्ट इयरची ऍसेट झाली ना ती. ओके. त्यानंतर काय दिले, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट काय, ऍसेट आहे का लायबिलिटी, लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडला जाईल. आणि मी तुम्हाला सांगितलं एक ऍसेट ते तुम्हाला मुद्दाम सांगणार नाही, आपली ऍसेट होती लास्ट इयरची, ते आपल्याला लक्षात राहिली पाहिजे. कुठली सांगा, ओपनिंग बॅलन्स. हा बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ओपनिंग बॅलन्स आहे, सुरुवातीचा बॅलन्स आहे. आणि कॅश आहे आपल्याकडे सुरुवातीला 23,500. मग सुरुवातीची कॅश आपली काय, ऍसेट आहे का लायबिलिटी, ऍसेटला घेणार आपण कॅश. 23,500 संपल्या सगळ्या ऍसेट्स लायबिलिटी. मग टोटल करायची बघा बरं, किती टोटल होईल. अरे बापरे, 18 7 25 5 30 33 33,30,500. आधी पाठ करून नाही आलो, इथंच केली. 28 आणि 7 25 25 30 33 30,500. कसं करणार एकदा लक्ष द्या, ज्यांना सांगितले त्यांनी ऑलरेडी पण बघा. हे बघा, हे अमाऊंट आहे 18 लाख, बरोबर. 18 आणि 7 किती झाले, इथंच बॉम्बे तुमचे. 18 आणि 7च पटकन जमत नाही. 25 लाख झाले. 25 लाख आणि 5 लाख किती झाले, 30 लाख. 30 लाख आणि 3 लाख 33 लाख. 33 लाख लक्षात ठेवा. आता 7,000 आणि हे 23,000 किती झाले, 23 आणि 7 30,000 झाले, आणि वरती 500. मग 33,30,500. ओके. आणि इकडे 28,500, मग 33,30,500. याच्यामधून मायनस करायचे तुम्हाला 28,500. सिंपल कळायला पाहिजे, हे 33 लाख ॲज इट इज राहणार. 30,500 मधून 28,500 मायनस केले किती राहतील, 2,500. कशाला, 33 लाख 2,000 रुपये आपला डिफरन्स आला, तेवढा आपला कॅपिटल फंड आहे. कळालं, करा बरं कॉपी. $33,02,000 ब्रॅकेट मध्ये लिहायचं बॅलन्सिंग फिगर. आता एवढं झाल्यानंतर 2 मिनिटं लक्ष द्या. एवढं झाल्यानंतर हा कॅपिटल फंड लायबिलिटीला घ्या आणि क्लोज करा. सरप्लस डेफिसिट तुम्ही काढायचं आहे किती आहे,
84. हे ज्यांना टोटलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी एकदा लक्ष द्या, नवीन स्टुडंट्स आहेत त्यांनी लक्ष द्या. टोटल कशी करणार आपण? आता क्रेडिटची टोटल करू इन्कमच्या अगोदर आपण, बरोबर. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त अमाऊंट असणारी संख्या कुठली, किती नंबर आहे सगळ्यात जास्त? 5 नंबरवाली, बरोबर. मग अगोदर 5 वाली टोटल करायची, लक्ष द्या. म्हणजे कुठं इथं 5 नंबरची 8 आहे, त्यानंतर इथं 2, 8 आणि 2 किती झाले 10, 10 आणि 8 18. किती संख्या त्याच्या समोर? 4, म्हणजे 4 0, 1 2 3 4. आता हे डायरेक्ट काही कळायला पाहिजे तुम्हाला, हे 80,000 आहेत. 80,000 आणि 20,000 झाले 1 लाख रुपये, आणि 1 लाख आणि 80,000 किती झाले 1,80,000. तेवढीच टोटल आली आपली, ठीक आहे. 5 वाली केली, आता 4 वाली टोटल करू आपण. इथं 0 आहे, इथं 4, 4 आणि 7 किती झाले 11, 11 आणि 6 17, 17 आणि 6 23. पुढे किती 0 द्यायचे 1 2 3. आता 3 नंबरची टोटल करायची बघा, इथं 0 सगळीकडे 0 आहेत आणि फक्त 500. मग आता किती झाले टोटल आपली 1,80,000 आणि 20,000 किती झाले 1,80,000 आणि 20 किती झाले 2 लाख. 2,03,000 आणि वरती 500, म्हणजे ही टोटल झाली 2,03,500. हे बोलू नका. डेबिटची टोटल बघा बरं. आता डेबिटला सगळ्यात जास्त अमाऊंट असणारी किती संख्या आहे, किती संख्यावाली अमाऊंट आहे 6 आहे ना, 6 वाली आहे. मग अगोदर 6 वाली टोटल करू. हे झाले 2, 2 आणि 1 किती झाले 3, आणि एक किती अमाऊंट आहे बरं, याच्या पुढे किती 0 द्यायचे 1 2 3 4 5. म्हणजे तुम्हाला हे कळायला पाहिजे, हे 1 लाखाचं घर आहे म्हणजे 2 लाख. 2 आणि 1 3 लाख झाले, ठीक आहे. 6 नंतर आता 5 वाली टोटल. इथं आहे 1, 1 आणि 4 किती झाले 5, 5 आणि नंतर कुठे आहे आणखी इथं 1 6, 6 आणि 6 बोला की 12. ह्याच्यावरती किती 0 द्यायचे, किती संख्या राहिल्या पुढे 4, 1 2 3 4. आता हे समानासाठी पण तुम्हाला डायरेक्ट कसं कळायला पाहिजे, हे आहेत 10,000. 10,000 आणि 40,000 किती झाले 50,000. 50,000 आणि 1 10 60, 60,000 आणि 60,000 1,20,000 झाले, बरोबर. आता 4 वाली किती वाली झाली आपली 5 वाली. आता 4 वाली टोटल 2, इथं 0 आहे. 2 आणि 7 किती झाले 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. आणि आता वरती बघा बरं 3 वाले किती आहेत, सगळीकडे 0 आहेत तिन्हीच्या तिन्ही, म्हणजे त्याची टोटल काय होणार नाही. मग किती टोटल झाली आपली 3 लाख आणि 1 लाख 4 लाख, 4,20,000, 4,40,000 आणि 4,41,000. बरोबर आहे का टोटल ज्यांनी केली. काय राहिले कुठली स्पोर्ट्स एक्सपेन्सेस किती अमाऊंट आहे ती 1,500, ठीक आहे ना. 4,41 आले होते म्हणजे 4,42,500 का, किती टोटल आहे तुमची 4,42,500 ना. हा, म्हणजे आपले एक्सपेन्सेस जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. पहिला प्रॉब्लेम आहे असा आपला, ज्यामध्ये एक्सपेन्सेस जास्त आणि इन्कम कमी. मग जर मायनस करून डिफरन्स काढला तर किती राहील 2,39,000. एवढा डिफरन्स आहे का तुमचा. आता एक्सपेन्सेस जास्त आणि इन्कम कमी म्हणजे याला बोलतात डेफिसिट. सरप्लस नाही, हा डेफिसिट आहे, लॉस मध्ये चालले ते म्हणजे डेफिसिट. क्लोज करा प्रॉब्लेम. चला मोठी टोटल दोन्हीकडे घ्यायची. मोठी टोटल आता एक्सपेन्सेस वाली आहे, एक्सपेन्सेस वाली टोटल मोठी आहे ती घ्या दोन्हीकडे. किती आहे 4,42,500. हे डेफिसिट कुठल्या साईडला लिहिला, जी कमी आहे तिकडे फरक लिहायचा असतो. क्रेडिट कमी आपली क्रेडिटला घ्या बाय डेफिसिट. डेफिसिट म्हणजे एक प्रकारे लॉस झाला, एक्सपेन्सेस खर्च जास्त झाला आणि इन्कम कमी झालाय म्हणजे लॉस आहे एक प्रकारचा. आता एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, दॅट इज एक्सेस ऑफ. काय एक्सेस आहे, इन्कम का एक्सपेन्सेस, एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर आणि कशापेक्षा जास्त आहे ओव्हर इन्कम. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, वर्डिंग चेंज झाला. सरप्लसला होतं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, इथे एक्सपेंडिचर जास्त आहे इन्कम पेक्षा. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम.
झालं. आता लॉस आहे, डेफिसिट आहे, म्हणजे कॅपिटल फंड मधून काय होईल, ऍड का लेस, लेस केला पाहिजे. करा कॅपिटल फंड मधून लेस, लेस डेफिसिट, कॅपिटल फंड मधून लेस करा, लेस डेफिसिट, आणि लेस करून आउटरला घ्या अमाऊंट. कॅपिटल फंड मधून लेस करा. तुम्ही हे ऍड करून घेतलं का, कॅपिटल फंड अमाऊंट लिहून ऍड करून घेतलं का बाकीच्या फिगर. हा, लेस डेफिसिट 239 म्हणजे किती राहतील बघा रे आउटरला, 31,60,000 आणि 5 55 किती, 31,55,500 का, किती राहिले आउटर बरोबर ना, 31,55,500. $31,55,500 आणि किती व्हॅल्यू होईल तुमचं, 140, 150, 157, 32,57,500. म्हणजे पहिला प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये डेफिसिट आला, डेफिसिट आला तर तो लेस होतो. डेफिसिट म्हणजे यांचा लॉस आहे. ऍसिड येते का तेवढी बरोबर करून बघितली, शॉर्टकट मारायचं ना, एक आली म्हणजे दुसरी पण येईल, तसं करायचं नाही कधी. इथं बघू का, 18 आणि 7 24 29 32 40 32,40,000. 8 आणि 1 9 9 आणि 6 15 32 40 32 55 10 56 57 500 32 57 500 का 55 500, 32 57 500 बरोबर आहे ना, बरोबर आहे. चाल, दोन्ही साईड आपल्या बरोबर आल्या, 32,57,500. अकरा वाजून 31 मिनिटं झालेत, 1 मिनिट तुमचा जास्त गेला. झालं का, कसा वाटला प्रॉब्लेम, आवडला का, अवघड आहे, एक्झामला येऊ शकतो असा प्रॉब्लेम, प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, एकच प्रॉब्लेम झाला आपला, बाकीचा आपण उद्या बघू. ज्यांना बसायचे प्रॅक्टिस करत त्यांनी बसलं तरी चालतं.